बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये विदर्भाचा पैलवान रोशन भजनकरमुळे दिव्या शिंदेला झालेली आहे मोठी दुखापत। तर मित्रांनो, नेमकी बिग बॉसच्या घरामध्ये असा कोणता टास्क रंगलेला आहे त्यामध्ये रोशन भजनकर एवढे व्हायलेंट होऊन त्यांनी दिव्या शिंदेला इंजर्ड केलेला आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आज बिग बॉसच्या घरामध्ये बीबी ट्रान्सपोर्ट नावाचा टास्क रंगतो। मित्रांनो, बीबी ट्रान्सपोर्ट टास्क मध्ये एक टास्क असतो ज्यामध्ये थोडक्यात गोण्या उचलायच्या असतात। जो माणूस लवकर त्याच्या पगड्यामध्ये गोण्या उचलून आणेल तो कंटेस्टंट जिंकला। तर मित्रांनो, या स्पर्धेमध्ये दोन घरातले बॉडी बिल्डर म्हणजे रोशन भजनकर आणि ओमकार राऊत आपल्याला एकमेकांना भिडताना दिसत आहे। मित्रांनो, ह्या भिडत मध्ये कोणाच्या पगड्यात गोणी गेली ह्यावरून रोशन आणि ओमकार मध्ये वाद चालू असतात आणि हे वाद जेव्हा चालू असतात तेव्हा सगळे जे कंटेस्टंट असतात बाकीचे ते ओमकार कडून साथ देतात। मित्रांनो, आपल्याला इथंच कळत आहे की रोशन इथेच एकटा पडलेला आहे आणि रोशन एकटा बोलतो की मी ही गुणी माझ्या पगड्यात आणली होती, तुम्ही सगळे स्पर्धक माझ्या विरोधात आहात, पण मी कधीच खोटं बोलत नाही। एकतर मी खोटं बोलतो किंवा मी बोलतच नाही आणि जोपर्यंत बिग बॉस माझ्या पाल्यात निर्णय देत नाही तोपर्यंत मी जेवण करणार नाही। तर मित्रांनो, बाकी सगळे स्पर्धक हे रोशनला समजावण्याचा प्रयत्न करत असतात पण रोशन काय ऐकत नसतो। तर मित्रांनो, दुसऱ्यांदा परत बजर वाजतो आणि दुसऱ्यांदा बजर वाजल्यानंतर पण रोशन आणि ओमकार मध्ये बोटी भिडत होते आणि ह्या भिडतीनंतर दुसऱ्या टाइम पण बाकी सगळे जे स्पर्धक असतात ते ओमकारचीच बाजू घेतात। त्यामुळे मित्रांनो, रोशन तिथं खूप चिडतो, तो ओमकारवर व्हायलेंट होतो आणि तो त्याला बोलतो की जान ले लूंगा तेरी। तर मित्रांनो, जेव्हा सगळेजण रोशनला अडवायचा प्रयत्न करत असतात तर त्यामध्ये दिव्या पण असते आणि दिव्या जेव्हा रोशनला अडवायचा प्रयत्न करते तेव्हा रोशनचा जो एल्बो असतो तो दिव्याच्या डोक्याला लागतो। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीये की दिव्या आहे एवढी एवढीशी बारीक आणि त्यावर रोशन आहे खूप मोठा बॉडी बिल्डर। तर मित्रांनो, रोशनचा जसा चुकून तिला एल्बो लागतो तर दिव्याला खूप मोठी तिथे इंजुरी होते आणि आपल्याला आजच्या बीबी ट्रान्सपोर्ट टास्क मुळे मध्ये रोशन सारख्या शांत व्यक्तीमुळे दिव्याला इंजुरी होताना बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की रोशननी हे जे नवीन रौद्र रूप धारण केलेलं आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।